आज मी निघतोय अशा एका भक्तिमय प्रवासावर जिथे जाण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये असते. नमस्कार मंडळी, मी कल्पेश राणे स्वागत करतो तुमचं आपल्या अष्टविनायक राईडच्या नवीन व्लॉगमध्ये. कोस्टल कोकण नंतर बरेच दिवस राईड झाली नव्हती. 2 दिवसाआधी माझ्या मित्र अमोलचा मेसेज आला, म्हटलं आपण अष्टविनायक करूया का? मी म्हटलं चलो. नेकीवर पूछपूछ, देवाच्या दर्शनासाठी वाट कसली पाहिजे असा आमचा प्लॅन ठरला. सुट्टी 2च दिवसाची होती आणि 3 दिवसात होणारा हा अष्टविनायकचा प्रवास आम्हाला 2 दिवसात उरकायचा होता. कसं होणार होतं? देवावर सोडलं. श्री गणेशा म्हटलं आणि आम्ही निघालो आमच्या अष्टविनायक बाईक राईडला. पहिला गणपती आमचा होता महडचा वरद विनायक, जो आमच्या घरापासून फक्त 80 किलोमीटरवर होता. सकाळी 5ला लवकर निघाल्यामुळे आम्हाला इथे पोचायला फक्त 1.5 तास लागले. त्याचा फायदा म्हणजे आम्हाला भेटली बाप्पाची काकड आरती. पहाटेची सुंदर अशी आरती आणि बाप्पाचा प्रसाद खाऊन मन एकदम प्रसन्न झालं. तिथून आपण निघालो आपल्या दुसऱ्या गणपतीच्या दिशेने म्हणजेच पालीच्या बल्लाळेश्वराला, जो महडपासून होता अगदी 37 किलोमीटरवर, जिथे आम्ही तासाभराच्या आतच पोहोचलो. काकूंकडून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा बाप्पासाठी घेतला. बाप्पाची मूर्ती आणि बाप्पाचं मंदिर हे दोन्ही सुंदरच आहे. तलावाच्या काठी असणारं हे मंदिर, इकडचा थंड हवा, इकडची शांतता मनाला एक वेगळाच आनंद देते. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा प्लॅनिंग करत होतो ना तेव्हा आमचं असं ठरलेलं आमचा महाडचा गणपती करायचा आणि नंतर पालीचा गणपती करायचा. तर आम्ही लोकांनी 5ला निघायचं ठरवलेलं. अंदाजा घेतलेला त्यानुसार आम्हाला वाटलेलं आम्ही लोक 7:30 पर्यंत महडच्या गणपतीलाच पोहोचू. पण आता ऍक्च्युअल मध्ये एवढा फास्ट सर्व झालं ना की महडच्या गणपतीचा आमचा झालाच. त्याच्यानंतर आता आम्ही लोक इथे पालीला पोहोचलो. पालीचंही दर्शन आमचं 8 पर्यंत झालं आणि आता आम्ही लोक 8 वाजलेत आणि इथून आता निघतोय थेऊरच्या गणपती. तर आता पुढचा प्रवास पाहूया. पालीचा बल्लाळेश्वर ते थेऊरचा चिंतामणी हा प्रवास 145 किलोमीटरचा होता. जेवढ्या सोप्या पद्धतीने आपले 2 गणपती झाले, त्याहून दुप्पट वेळ, त्याहून दुप्पट थकवा आणि त्याहून दुप्पट अनुभव आपल्याला ह्या तामिनीवाल्या रस्त्यावरती अनुभवायला भेटणार होते. झालं असं, सकाळच्या गारव्यामध्ये आम्ही लोकांनी तामिनी घाट चढायला सुरुवात केली. शनिवार असल्या कारणाने तामिनी घाटात बरेचसे बाईक रायडर दिसतात. काही अनुभवी असतात तर काही नवीनच गाडी शिकत असतात. पण सर्वांनाच तामिनी घाटामधल्या वळणांची मजा घ्यायची असते. पूर्ण बोलतो गाडी पलटी खाल्ली बोलतो. कुठे हाडबीड दुखतंय काय? तो गवतामुळे वाचला. तो पाणी वगैरे दिलं ना. बॅक आणि राईट साईड पूर्ण आउट आहे, पूर्ण डॅमेज आहे. इन्शुरन्सला टाकायला लागेल. गाडी नाही जाणार, ती आउट आहे पूर्ण. बोलून घे कोणाला तरी. खाली हॉटेल आहेत ना, तिकडे थांब. तो तामिनी किंवा कोणत्याही घाटात जर गाड्या चालवाल सांभाळून चालवा मित्रांनो. ऍक्सिडेंट वगैरे अशा बऱ्याच गोष्टी राईडच्या दरम्यान रोडवर घडतच असतात. असं काहीतरी झालं ना तर त्याच निगेटिव्ह डोक्याने कधीच राईड कंटिन्यू नाही करायची. त्यानंतर लगेचच एक छोटासा ब्रेक घ्यायचा, ज्याने पोट आणि डोकं दोन्ही शांत होतं आणि एका रिफ्रेशिंग माइंडने तुमच्या राईडची पुन्हा सुरुवात होते. 145 किलोमीटरचा पाली ते थेऊर हा सर्वात मोठा प्रवास होता ह्या आपल्या ओव्हरऑल राईडमध्ये. तामिनी उतरल्यावर उर्वरित 100 किलोमीटर राहिलेले. भरपेट नाश्ता केल्याने खूप झोप येत होती, म्हणून मी मागे बसलो आणि अमोलला गाडी चालवायला आणि छोटासा पॉवर नॅप सुद्धा घेतला. डोळे उघडताच मी पुण्यामध्ये होतो आणि पुण्याचं ट्रॅफिक तुम्हाला झोपू काय जगू सुद्धा नाही देणार. खूप हालत खराब झाली आणि फायनली आम्ही लोक पोहोचलो थेऊरच्या चिंतामणीला. सुंदर असं थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आपण निघलो. जेवणाचा टाइम झालेला तर मंदिराच्या बाहेरूनच पहिला आम्ही लोकांनी हॉटेलमध्ये पेटपूजा करून घेतली. 4था गणपती होता आपला मोरगावचा मोरेश्वर, जो होता थेऊर पासून 60 किलोमीटरला. पण तेच जर तुम्ही जेजुरीचा रस्ता घेतला तर तेच अंतर तुम्हाला 52 किलोमीटरचं पडतं. तासाभरातच आम्ही मोरगावला पोहोचलो. बाईक पार्किंगला लावली आणि आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला.
चौथा गणपती डन मित्रांनो आजच्या दिवसाचा. म्हणजे 4 गणपती झाले ना, म्हणजे 2 दिवसात आपले 8 गणपती होऊ शकतात आरामात. आतापर्यंत सर्व दर्शन सुरळीत फास्ट होताना दिसत असेल ना, पण ज्या रोड ट्रिप मध्ये प्रॉब्लेम नाही आले त्या रोड ट्रिपची मजाच काय. मोरगावचं मोरेश्वराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पार्किंग मध्ये बाईकला पाहिलं तर तिचा पुढचा टायर फ्लॅट झाला होता. आजच्या दिवसाचे आमचे गणपती पाहून झालेले, त्यामुळे आम्ही तर तसे रिलॅक्सच होतो. पंक्चरवाल्या दादांकडे टायर चेक करायला दिला आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आम्ही तोच रूल अप्लाय केला जो आम्ही मागच्या टायमिंगला तामिनीमध्ये केलेला. जब भी टेन्शन आहे कुछ पेट पूजा कर लो. 1 कप चहा घेतला, छोटासा ब्रेक झाला आणि थोड्या वेळाने आम्ही लोक बाहेर आलो आणि पंक्चर चेक केला तर दादा बोलले टायर एकदम ओके. मोरगावचा मोरेश्वर ते सिद्धटेकचा सिद्धिविनायक हे होतं 57 किलोमीटरचं डिस्टन्स. 4ही गणपती झाल्यामुळे रिलॅक्स झालेलं माइंड, त्यामध्ये हा सुंदर असा सनसेट, गवतावर पडणारी सोनेरी किरण हे बघून एकदम शांत वाटत होतं. त्यात हा प्रवास कधी झाला हे कळलंच नाही. सिद्धटेकला पोहोचलो, मंदिराच्या जवळच एक हॉटेल घेतलं, थोडासा रेस्ट घेतला आणि आम्ही लोक जेवायसाठी निघालो. तुम्ही लोक सुद्धा हाच रूट फॉलो करणार असाल आणि तुमचा पहिल्या दिवसाचा नाईट स्टे सुद्धा सिद्धटेकलाच असणार असेल तर मी रेकमेंड करतो तुम्हाला एक मस्त असं जेवणासाठी हॉटेल. सिद्धटेकला नदीच्या पलीकडे 10 ते 20 हॉटेल आहेत. त्या सर्वच हॉटेलमध्ये चुलीवरचं ऑथेंटिक असं गावातलं जेवण पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, मटकीची उसळ, वरण भात, हे सर्व जे ऑथेंटिक जेवण एकदम गरमागरम चुलीवर बनवून तुमच्या समोर सर्व केलं जातं. आणि सिरियसली मित्रांनो इथे नक्की ट्राय करा आणि हे वाला जेवण तुम्ही डिनर मध्ये जेवा. तुम्ही मला नंतर येऊन थँक्यू बोला. तर काल रात्री पण आम्ही दर्शन घेतलेलं आणि आता परत मॉर्निंगला सकाळी सुरुवात दर्शनानेच करतो. चला आता बघूया. सकाळचं बाप्पाचं दर्शन घेतलं ना की एक वेगळ्याच प्रकारचं प्रसन्न वाटतं. त्याच फ्रेश माइंडने आम्ही राईडला सुरुवात केली. आजचा प्रवास होता सिद्धटेक ते रांजणगावचा महागणपती. हे डिस्टन्स होतं 80 किलोमीटर. राईड आम्ही खूपच एन्जॉय केली. एनर्जी तर भरभरून होती आणि पहाटेच 9 वाजता पोहोचलो आम्ही रांजणगावच्या महागणपतीला. हे मंदिर खूप सुंदर आहे, खूप भव्य आहे. अष्टविनायकाचे सर्व गणपतींपैकी हे मंदिर मला खूप जास्त आवडलं. चारी बाजूने दगडी बांधकाम असणारे हे मंदिर आहे, काही जुनं तर काही नवीन बांधकाम. मंदिराच्या परिसरातच तुम्हाला जुन्या पद्धतीची दगडी बांधकामाची विहीर पाहायला भेटते. आज महाशिवरात्रीचा दिवस होता आणि योगायोगाने या विहिरीच्या बाजूला एक शंकराची पिंड सुद्धा होती. आमचं सुंदर असं बिना गर्दीचं भोलेनाथांचं सुद्धा दर्शन कंप्लीट झालं, तेही महाशिवरात्री दिवशी. ह्याहून जास्त लकी काय असू शकतं. हर हर महादेव म्हणत आम्ही लोक मंदिराच्या बाहेर आलो आणि पहिला तर पेट पूजा करून घेत, कारण की नाश्ता केला तर खरी एनर्जी राहील. पण जेव्हा पण मी नाश्ता करतोय ह्या ट्रिप मध्ये तेव्हा मला का माहिती का एकदम मस्त झोप येते. नंतर अमोल थोडीशी शॉपिंग करायला गेलेला घरच्यांसाठी. तोपर्यंत मस्त मी गाडीचं वायझर, हेल्मेटचे विंडशील्ड आणि मिरर आणि हेडलाइट पुसून घेतली. हे राईड मध्ये इम्पॉर्टंट असतं आपल्या चांगल्या विजन साठी. रांजणगाववरून आपण निघालो 65 किलोमीटर लांब आपल्या 7व्या गणपतीच्या दिशेने, जो होता ओझरचा विघ्नहार. सुंदर असं ओझरच्या विघ्नहाराचं दर्शन झालं आणि आपण निघालो आपल्या अष्टविनायक राईडच्या शेवटच्या गणपतीच्या दिशेने, जो होता लेण्याद्रीचा गिरिजात्मज, जो ओझर पासून होता फक्त 15 किलोमीटरवर. 20 मिनिटात आपण तिथे पोहोचलो. दुपारच्या वेळेस पोहोचल्यामुळे आम्ही लोकांनी पोहोचताच इथे घेतलं एक लिंबू सरबत, कारण की अष्टविनायकचे 7 गणपती करण्यास जेवढी मेहनत नाही लागत त्याहून दुप्पट मेहनत डोंगरावर बसलेल्या ह्या लेण्याद्रीचं दर्शन करताना आपल्याला ट्रेकिंग करताना लागते. 2ला सुरुवात केली आहे चढायला, आता बघूया. तर मित्रांनो लेण्याद्रीला तुम्हाला यायचं असेल ना तर इकडे तिकीट काढावी लागते. 2 तिकीट आहेत, 25ला 1 तिकीट आहे पर पर्सन, कारण की इकडे वरती केव्स पण आहेत. सो आय थिंक त्याच्यासाठी हे लोक चार्ज करत असतील. मला वाटत गणपतीसाठी फक्त चार्ज करत असतील. केव्स वगैरे बघत बसतो. हा एक्झॅक्टली. चला आता त्यांना मी विचारलं किती टाइम लागतो. ते बोलले की नॉर्मल माणसाला तासभर तरी लागतो. जर आपण बघत बसलो, थांबत बसलो तर अजून लागू शकतो वेळ. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. 2 वाजता आपण चढायला चालू केलंय. लेट्स सी. 2:13ला आलोय मित्रांनो, 13 मिनिटात आलोय वर.
पाहता पाहता आपल्या अष्टविनायकच्या 8ही गणपतींचं दर्शन पूर्ण झालं. या अष्टविनायक प्रवासादरम्यान एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का मित्रांनो? जेव्हा आपण महडचा पहिला गणपती गेला तिथे सुद्धा आपल्याला काकड आरती बघायला भेटली. त्यानंतर 7ही गणपती झाल्यानंतर शेवटला लेण्याद्री करताना अचानक कुठून तरी 10 भाविक आले आणि त्यांनी आरती करायला सुरुवात केली. ह्या गोष्टीला मी बाप्पाचा आशीर्वाद समजून एक अनुभव म्हणून माझ्याकडे ठेवलं. कारण की सुरुवातीला जिथे मी चिंतेत होतो की 3 दिवसात होणारा हा अष्टविनायकचा प्रवास 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये मी कसा करणार आहे, तो अगदी 1.5 दिवसात 33 तासात माझा पूर्ण झाला. त्याला अनुभव नाही तर काय म्हणू शकतो आपण. मला ठाऊक आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या ह्या अष्टविनायक ट्रिपच्या आयटनरची खूप जास्त वाट बघत होतात. तर ज्या सिक्वेन्सने आपण हे गणपती केले त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा मी दिलेला सिक्वेन्स जर फॉलो केला तर तुमची सुद्धा अष्टविनायक बाईक राईड ट्रिप ही 1.5 दिवसात कंप्लीट होऊ शकते आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या घरी पोहोचू शकता. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत, ज्यांच्यासोबत तुम्हाला ही अष्टविनायक बाईक राईड ट्रिप प्लॅन करायची आहे, त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच बाईक राईडच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.